हा स्टेटस बघा, गावातली पहिली फॉर्च्युनर आपलीच. अख्ख्या खानदानामध्ये, अख्ख्या गावामध्ये फक्त आपलीच गाडी भारी, फक्त आपलंच घर सगळ्यात टॉपवर. म्हणजे विचार करा, आज आपला समाज अशा गोष्टींमध्ये, अशा विचारांमध्ये किती अडकत चाललेला आहे की त्याला स्वतः सोडून दुसरं काही दिसतच नाही. असा विचार करण्यापेक्षा असं कोणीच विचार करत नाहीये आज की अरे मी नाही, माझ्यासोबत माझे 4 भाऊ, 4 मित्रांकडे पण फॉर्च्युनर आली पाहिजे. माझ्या एकट्याचं घर गावामध्ये उठून दिसण्यापेक्षा माझं अख्खं गाव उठून दिसलं पाहिजे. गावामधील प्रत्येक घर सुधारलं पाहिजे. गावाचा विकास झाला पाहिजे. पण आपण काय करतोय, गावात सगळ्यात मोठं घर आपलंच पाहिजे, गावात सगळ्यात भारी गाडी आपलीच पाहिजे, आपल्या अख्ख्या खानदानात सगळ्यात भारी गाडी आपल्याकडेच पाहिजे. आणि हे आपण असं स्टेटस टाकून अजून अशा प्रकारची विचारसरणीला प्रमोट करत आहोत, प्रोत्साहन देत आहोत. त्यापेक्षा अरे जरा विचार करा की माझी एक गाडी आली ना, मी कसा विचार करेल की सेम गाडी माझ्या गावातील प्रत्येक मित्राला मिळाली पाहिजे, माझ्या सगळ्या भावंडांमध्ये अशी एक गाडी आली पाहिजे. माझं घर झालंय ना, गावात प्रत्येकाचं घर असं झालं पाहिजे. तेव्हाच आपला देश पुढे जाईल. प्रत्येक वेळेस राजकारणी, समाजकारणी उठून तुम्हाला मदत करतील, गावाचं भलं करतील असं नाही. आपण स्वतः स्वार्थाच्या पलीकडे जाऊन गावकऱ्यांचा, आपल्या भावकीचा, आपल्या मित्रांचा विचार करणं गरजेचं आहे. फक्त मोठेपणासाठी अरे सगळ्यात भारी आपल्याकडेच पाहिजे हे विचार करणं सोडून द्या. खांडणीला देह लागो कारणीला, चांद जसा चांदणीला, भाऊ दे भंडाऱ्याचा कल्लोळ, आन भाऊ दे भंडाऱ्याचा कल्लोळ, गजर चालला चांग भलच